की आपल्याला जे आवाहन करण्यात आलं, त्या आव्हानानुसार आपण एक प्रतिसाद दिला. कोणासाठी दिला? आपल्यासाठी दिला. आपल्या आयुष्यासाठी दिला. आपलं आयुष्य म्हणजे नेमकं काय? आपण आहोत म्हणजे कोण आहोत? मग आपण जेव्हा अपेक्षा करतो, मला असं स्थळ हवं, मला अशा प्रकारचा जीवन जोडीदार हवा, मला अशा प्रकारचा व्यक्तिव्याही म्हणून हवा, तेव्हा नेमकं आपण कोणत्या रंगाच्या चष्म्यातून पाहतो, याबाबत आपल्याला काळजी घ्यावी लागेल. याबाबत आपल्याला विचार करावा लागेल. याबाबत आपल्याला स्वतःकडे पाहावं लागेल. आपण रोज आपल्या आरशात पाहत असतो, आपल्याला पाहत असतो आणि आपण चांगले दिसतो की नाही पाहत असतो. पण आपलं मन आपण पाहत असतो का? आपले विचार आपण पाहत असतो का? आपल्या भावना आपण पाहत असतो का? आपले जे काही बोलणं आहे ते आपण तपासत असतो का? आपलं जे काही वागणं आहे ते आपण तपासून पाहत असतो का? की याचा माझ्यावर काय परिणाम होतो आणि याचा समोरच्या व्यक्तीवर काय परिणाम होतो? आणि आपण जे रोज काम करतो त्यातलं अनावश्यक काम कोणतं असतं, आवश्यक काम कोणतं असतं, कोणतं काम सकारात्मक असतं आणि कोणतं काम नकारात्मक असतं आणि याचा माझ्यावर काय परिणाम होतो, याचा दुसऱ्यावर काय परिणाम होतो, हे आपण पाहत असतो का, लक्षात घेत असतो का? प्रश्न हा येतो की हे करायला मला वेळ नाही का, हे मी का करावं, आणखी एवढं का मी लक्षात घ्यावं, मला बाकीचे काम आहे, मी माझ्या कामांमध्ये बिझी आहे. हो, आपण बिझी आहोत, पण आपल्याला आपलं आयुष्य पुढे न्यायचं आहे आणि आपल्याला आपलं आयुष्य पुढे जाता आपल्याला आपल्या कुटुंबियांचं आयुष्य पुढे न्यायचं असतं. आपण म्हणजे केवळ आपण नाही, आपण म्हणजे केवळ आपला होणारा जीवन जोडीदार नाही, आपण म्हणजे आपल्या कुटुंबातील आपले आई वडील, भाऊ बहीण, जवळचे नाते आणि आपल्या होणारा जीवन जोडीदार. आता यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही असते की हे सगळं माझं जीवन जोडीदार शोधताना, माझा जीवन जोडीदार निवडताना, माझ्या होणाऱ्या जीवन जोडीदाराशी संवाद साधताना मी प्रतिसाद देतो की प्रतिक्रिया देतो, ह्याकडे आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. मग ही प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद नेमकं कशा बाबतीत असतं? आपला विचार करण्याच्या बाबतीत, आपल्या भावना व्यक्त करण्याच्या बाबतीत, आपले बोलणं किंवा स्वतःचं जे एक्सप्रेशन आहे ते व्यक्त करण्याच्या बाबतीत, स्वतःचं वर्तन व्यक्त करण्याच्या बाबतीत आणि कृती करण्याच्या बाबतीत आणि प्रतिसाद देण्याच्या बाबतीत. आपण बऱ्याच वेळा प्रतिक्रिया देत असतो. ॲक्शनला नेहमी विरुद्ध दिशेला तेवढीच रिॲक्शन असते. मग आपल्याला रिॲक्शन हवी की रिस्पॉन्स हवा? आयुष्य जगताना, जीवन जोडीदार निवडताना मी समोरच्या व्यक्तीमध्ये नेमकं काय पाहतो आणि असं काय पाहतो की ज्याच्यामुळे मला त्या व्यक्तीशी जुळून घेणं सोपं जाईल. मग आपण असं पाहत असतो का? समोरच्या व्यक्तीशी जुळून घेणं कसं सोपं जाईल? मग हे पाहत असताना आपण कोणतं योग्य बाब पाहतो आणि कोणती अयोग्य बाब पाहतो, आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे. आता अयोग्य बाब पाहतो म्हणजे कोणती? बऱ्याच वेळा आपण नाही का भीतीतून पाहतो. हा मला त्रास तर देणार नाही ना, किंवा माझ्याशी जुळून घेण्यात अडचण तर नाही येणार नाही, किंवा आपल्याला चिंता असते. तर आपण जेव्हा निर्णय घेतो ना, तेव्हा काही गोष्टींचा आपल्यावर परिणाम होत असतो आणि तो परिणाम आपल्या संस्कारांमुळे, आपल्या संस्कृतीमुळे, आपल्या अनुभवांमुळे होत असतो. आता माणूस म्हणजे काय? माणूस म्हणजे जो स्वतःला मिळालं पाहिजे म्हणतो, माझंच म्हणणं बरोबर आहे असं म्हणतो, किंवा मला सगळं कळतं, तुम्हाला काही कळत नाही, किंवा माझा निर्णय योग्य आहे, किंवा माझा विजय झाला पाहिजे, माझं ऐकलं गेलं पाहिजे, काम तुम्ही करा आणि मला सुख द्या, तुम्ही सुधरा आणि मला आनंद द्या, तुम्हाला कळायला हवं मला काय हवं आहे, अशा प्रकारची माणसाची वृत्ती असते आणि या वृत्तीला म्हणतो सामान्य वृत्ती. आता आपण विवाह करतो, पण विवाहाच्या आधी आपल्याला असामान्य होण्याची गरज असते की माझं बरोबर आहे पण तुझंही बरोबर आहे. मी म्हणतो ते मला जे वाटतं ते मी बोलतो, पण तुझं म्हणणंही मला योग्य वाटतं. आपण दोघांच्या मतामधला जो फरक आहे तो लक्षात घेऊया आणि त्यातनं नवीन मार्ग काढूया. हा आपल्या तडजोडीकडे जाणारा मार्ग असतो. मला तर वाटतं की मला यश मिळालं पाहिजे, तुलाही यश मिळालं पाहिजे. मला सुख मिळालं पाहिजे, तुलाही सुख मिळालं पाहिजे. अशा दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो आणि त्यासाठी आधी स्वतः बदलतो, तो झाला असामान्य मनुष्य. मग सामान्य मनुष्य जेव्हा ऐकतो, बोलतो, तेव्हा तो कसा असतो की आपण ऐकतो म्हणजे काय करतो की समोरच्या व्यक्तीमध्ये आपली आत्या असो, मावशी असो, काका असो की आपले आई-वडील असो, सगळ्यांबद्दल आपले ठराविक मतं असतात आणि ह्या मताच्या माध्यमातून आपण ऐकत असतो. मग माझी आई नेहमी माझं ऐकत नाही, किंवा माझे वडील नेहमी माझं ऐकत नाही, किंवा माझे काका नेहमी असेच बोलतात, माझी आत्या तर नेहमी दोषच काढते, अशा वृत्तीतून आपण ऐकत असतो. याला म्हणतात की सदा सर्वदा श्रवण. म्हणजे आपण त्यात अडकलेलो असतो. कसे की मला कोणी काही डॉक्टर सुशांत यांनी मला काही सांगितलं आणि डॉक्टर सुशांतबद्दल माझ्या मनात काही गैरसमज असेल, तर त्या गैरसमजावर मी त्यांचं म्हणणं ऐकेल की डॉक्टर सुशांत हे स्पष्ट वक्ते आहे. डॉक्टर सुशांत केव्हा स्पष्ट सांगून मला
कात्रीत पकडतील सांगता येत नाही. अशा प्रकारचे मी माझी काही ठराविक मतं करेल आणि त्यातून ऐकेल. पण त्याच्यातनं ॲक्च्युली मला त्याचं भानच नाही आहे. मी माझ्या चुकीच्या मतामधून ऐकतो आहे हे मला भान नाही आहे. माणसं वेगवेगळ्या माध्यमातून समोरच्या व्यक्तीला ऐकत असतात, स्वतःचा निर्णय घेत असतात, स्वतःचं आयुष्य पुढे नेत असतात. मग हे नेमकं काय? तर नेमकं हे की मला समजा माझ्या मिसेसने सांगितलं की आपल्याला गावाला जायचं आहे. मग कोणाकडे जायचं? मग त्या व्यक्तीच्या बद्दल माझ्या मनात जे काही गैरसमज असेल किंवा जे काही चांगली किंवा वाईट मत असेल त्या माध्यमातून मी बोलायला लागेल. नाही आपल्याला तिथे राहायचं नाही, नाही आपल्याला तिथे जायचं फक्त 15 मिनिटासाठी जायचं. तर मी जे ऐकतो ते जसं गैरसमज म्हणून ऐकतो, तसं माझ्या अंधश्रद्धांमधून ऐकतो, माझ्या परंपरांबद्दल असलेल्या मतांमधून ऐकतो किंवा माझ्या स्वतःच्या निर्णयबुद्धीला जसं वाटतं तसं ऐकतो किंवा माझ्या भावनिक अयोग्य अनुभवांमधून मी ऐकतो किंवा माझ्या काही संकल्पना असतात, आयुष्य असं जगायला पाहिजे आणि तसं होत नाही, या माध्यमातून मी ऐकतो. पण मी ऐकल्यानंतर मला त्याची ही जाणीवच नाही आहे. ऐकल्यानंतर माझं मन माझ्या मेंदूमध्ये बोलतं आणि माझं मन माझ्या मेंदूमध्ये जी प्रतिक्रिया देते किंवा प्रतिसाद देते ते मी ऐकतो. उदाहरणार्थ मी 5वीत आहे, माझे वडील सांगतात की तू सकाळी धावायला जात जा. मी विचार करतो, वडिलांना माहिती आहे मी रोज 3 तास खेळतो, पण वडिलांना आता मला त्रास द्यायचा म्हणून ते सकाळी उठून पळायला जा म्हणतात 1 तास. मग मी ऐकत नाही आणि मी ऐकत नाही. मग 3 दिवस ऐकत नाही, 4थ्या दिवशी वडील मारतात, मी धावायला जातो. धावायला गेल्यानंतर माझ्या लक्षात येतं की गेल्या 15 दिवसापासून माझा जो काही खेळायचा परफॉर्मन्स आहे खूप सुधारलेला आहे आणि मला कॅप्टन व्हायचा चान्स मिळाला आहे. पण मी जर जुन्याच पद्धतीने गेलो असतो आणि वडिलांनी मला शिक्षा केली नसती तर मी सुधारलो असतो का? माझी एफिशियन्सी वाढली असते का? मी कॅप्टन झालो असतो का? तर अशा प्रकारे आपण ऐकत असतो आणि आपलं नुकसान किंवा फायदा करून घेत असतो. विवाह आपण जेव्हा करतो तेव्हा हा जो आपला जो सर्वदा जे आपण करतो गैरसमजांमधनं, आपल्या चुकीच्या भावनांमधनं हे आपण नेहमी लक्षात आहे. चुकीच्या परंपरांमधनं, चुकीच्या अनुभवांचं जे भूतकाळात आपल्याला चुकीच्या मत त्याच्यातनं होत असतं आणि त्याच्यातनं आपले निर्णय पुढे जात असतात. पण हा सगळा पगडा आपल्या जीवन जगण्याच्या व्ह्यूवर आहे किंवा हा सगळा पगडा आपल्या निर्णय घेण्यावर होणार आहे की हा सगळा भूतकाळाचा पगडा, आपल्या गैरसमजांचा पगडा माझ्या भावी जीवनावर होत आहे हे आपल्या लक्षात येत नाही. मग अशा वेळेस आपण काय करतो? मग अशा वेळेस आपण ठराविक पद्धतीने काम करतो. मग महाराष्ट्रीयन मनुष्य त्याला जॉब मिळाला त्याला फार छान वाटतं. गुजराती माणसाला जॉब नाही मिळाला आणि त्याला व्यवसाय करायला फार आनंद वाटतो. हे सगळं आपल्या पास्टमधनं आपल्या संस्कारांमध्ये येतं. तसंच आपल्याला जीवन जोडीदार जो हवा असतो तो कसा हवा असतो? मग आपल्या मनामध्ये काही कॅल्क्युलेशन्स असतात, काही ठराविक मतं असतात, त्यातनं आपण पाहत असतो. पण हे सगळं करताना 2 भावना आपल्या आड येत असतात. त्या 2 भावना म्हणजे चिंता आणि भीती. भीती बऱ्याच वेळा काल्पनिक असते. काल्पनिक असल्यामुळे आपल्याला ती काल्पनिक आहे समजा आपण खरंच मानत असतो आणि त्या पद्धतीने वागत असतो. मग ही काल्पनिक भीती कशातून निर्माण होते? आपल्या असलेल्या चुकीच्या मतांमधनं, चुकीच्या अनुभवांमधनं किंवा आपल्याला आलेले ट्रॉमॅटिक अनुभव किंवा ॲक्सिडेंटचे अनुभव किंवा कोणीतरी चुकीचं वागलं त्याच्यातून नुकसान झालं त्याबद्दलचे अनुभव. हे सगळं आधी लक्षात घ्या. जीवन जोडीदार निवडताना आपल्याला तडजोड करायची आहे, पण मी कसा वागतो मनुष्य म्हणून, माझ्या ह्युमन माइंडचं टेक्निक कसं काम करत आहे हे आपण जर लक्षात घेतलं नाही तर आपल्याला आपल्या क्षमता, आपले स्वतःचे जे काही विचार आहेत हे आपल्या मर्यादेच्या पलीकडे नेता येणार नाही. कारण जीवन हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, आपण जीवनासाठी महत्त्वाचं आहे. जर जीवन आपल्यासाठी महत्त्व आहे तर आपल्या जीवनाला समजून घेण्यासाठी आणि आपल्याला समजून घेण्यासाठी आपण काय केलेलं आहे आणि काय करत आलेलो आहे आणि जे करत आलेलो आहे ते योग्य आहे का, ह्याबाबत आपल्याला जाणीव जागृत असणं गरजेचं आहे. पुढची गोष्ट अशी की आपल्यावर नेहमी जगताना भूतकाळाचा पगडा असतो. भूतकाळाचा पगडा म्हणजे कसा? मी 5व्या वर्गात भाषण देत होतो. भाषण देताना मुलं मला खूप हसली. मग आयुष्यभर मला भाषण देण्याची भीती वाटत राहिली. माझा भूतकाळ मी भविष्यकाळात नेला आणि मला भाषण देता येत नाही अशा समजामध्ये राहिलो आणि त्या समजामध्ये राहून मी भाषण देणं टाळत राहिलो. अशा प्रकारे आपल्या गत आयुष्यात काही चुकीचे अनुभव आलेले असतात आणि ते आपण जीवन जोडीदार निवडताना पुढे नेत असतो. मग मुलगी पुण्याचीच हवी किंवा मुलगा पुण्याचाच हवा किंवा त्याला एवढाच पगार हवा, त्याला एवढा पगार नसेल तर मला
जमणारच नाही, मला संसार करणंच जमणार नाही, अशा प्रकारच्या आपल्या विचारांच्या पिंजऱ्यामध्ये आपण स्वतःला अडकवून घेत असतो आणि त्यामुळे आपण आपलं नुकसान करतो आपल्याच विचारांनी, आपल्याच निर्णयांनी. हे आपल्या लक्षात येत नाही. आयुष्य कसं जगायचं असतं? आयुष्य केवळ स्वतःसाठी जगायचं असतं का? आपल्या आईवडिलांसाठी की आपल्या नातेवाईकांसाठी आपण आयुष्य जगतो. पण आपल्या आयुष्यात आता जो काही जीवन जोडीदार येणार आहे, त्यासाठी आपल्या संकल्पना काय आहे? मग त्यासाठी आपण आतापर्यंत काय ठरवलेलं आहे, काय करायचं ठरवलं आहे? आपल्या जीवन जोडण्यासाठी आपल्याला जर आनंद द्यायचा, आपल्या जीवनात आनंद निर्माण करायचा आहे, तर आज आपल्याला हा विचार करायला पाहिजे की माझ्या जीवन जोडण्यासाठी मी काय त्याग करायला तयार आहे की जेणेकरून त्याचं आयुष्य चांगलं जाईल आणि माझंही आयुष्य चांगलं. तर सांगायचा उद्देश असा की मी माझ्या भावी आयुष्याबद्दल काय विचार करत आहे हे आपण लक्षात घ्यावं. भावी आयुष्याबद्दल विचार करणार म्हणजे मी माझ्या भावी जीवनजोड्याला काय देणार. आधी आपण नेहमी जर आपल्या आयुष्यामध्ये काही बरंच मोठं हवं असेल, काही बरंच अनएक्सपेक्टेड चांगलं घडायला हवं असेल, तर आधी आपण देण्याचा विचार करावा. त्याने माझ्याशी जुळून घेतलं पाहिजे, तिने माझं ऐकलं पाहिजे, त्याने असंच केलं पाहिजे, त्याने आईचं किंवा सासूचं ऐकायला नको किंवा त्याने माझं पूर्णपणे ऐकावं आणि त्या पद्धतीने समजून घ्यावं आणि मला समजून घ्यावं आणि नेहमी मला समजूनच वागावं. आणि जर तो समजून घेत नसेल तर तो माझ्यावर प्रेम करत नाही किंवा त्याला माझ्याबद्दल प्रेम नाही, अशा प्रकारचे गैरसमज होणं हा जीवनाचा एक भाग आहे. आयुष्यामध्ये गैरसमज होत असतात आणि त्यासोबतच आपण काही ठराविक अयोग्य भावना बाळगत. सामान्य ते असामान्य हा जो काही प्रवास तुम्ही आता वर्णन केलेला आहे आतापर्यंत व्याख्यानामध्ये, तर खरोखर समाजात आज एवढी सुशिक्षितता, शैक्षणिक प्रगती तसेच आर्थिक प्रगती होत असताना आपण बघतोय. खरोखर समजा प्रत्येक समाजाला तडजोड किंवा त्या संबंधित व्याख्यानाची गरज आहे का? या व्याख्यानाची गरज आहे का त्यांना? आपल्याला कशाची गरज आहे हे माणसं स्वतःवरनं ठरवत असतात की स्वतःला कम्फर्ट काय आहे, अहंकारावरनं ठरवत असतात, आपल्या स्वतःच्या अनुभवावरनं ठरवत असतात. तर आजच्या ह्या कार्यक्रमाची गरज ही सर्वांना असते. आयुष्यात प्रत्येकाला आयुष्यभर शिकण्याची गरज असते. आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर आपल्याला वेगळ्या संकटांना, वेगळ्या परिस्थितींना सामोरं जावं लागतं. मग आपण ह्या बाबतीत तज्ज्ञ आहोत का? मला सांगा आता आपण की आपली गाडी बिघडली आणि आपण अशा वेळेस कोणाला बोलवणार आहात? ड्रायव्हरला बोलवणार आहात की मेकॅनिकला बोलवणार आहात? आणि आपली गाडी जर ड्रायव्हरने दुरुस्त केली तर ती कशी राहणार आहे आणि मेकॅनिकने दुरुस्त केली तर ती कशी राहणार आहे? आता हेच आपण आपल्या जीवनाला वापरू की माझ्या जीवनात समस्या आहेत, माझ्या जीवनामध्ये आणि माझ्या व्यक्तिमत्वामध्ये हाताळताना मी तज्ज्ञ आहे का? माझ्या जीवनरूपीत किंवा व्यक्तिमत्वरूपी गाडीचा मी ड्रायव्हर आहे, मला गाडी चालवता येते. गाडी चालवता येते म्हणजे मी मेकॅनिक आहे का? आणि जर मी मेकॅनिक नाही आणि मी ड्रायव्हर आहे आणि मी माझी गाडी दुरुस्त करणार, मला जीवनजोडा कसा हवा याचा निर्णय घेणार. जीवनजोडीला मला आवडला आणि आईवडील म्हणताय तरी मला करावं लागतं आहे. मला जीवनजोडीला आवडला पण माझ्या आईवडिलांना आवडलेला नाही आहे. मग मी आता काय करावं? अशा स्थितीमध्ये माझ्या भावी आयुष्यामध्ये माझं आणि माझ्या कुटुंबाचं जीवन चांगलं जाईल ह्यासाठी मी काय करावं? ह्या बाबतीत आपण तज्ज्ञ आहोत का? आपण तज्ज्ञ नाही आहेत. मग आता आपण आपला जीवन जोडीदार निवडण्याचा निर्णय घेत आहोत, तर आपण तज्ज्ञाची मदत घेत आहोत का? आजच्या ह्या बदलत्या काळामध्ये आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी शिकण्याची गरज आहे. आपण मोबाईल घेतात, किती फीचर्स माहिती करून घेतात, किती वेळ देतात फीचर्स माहिती करून घ्यायला. आपल्याला आपल्या समाजातलं अस्तित्व हवं आहे, मग अस्तित्वासाठी आपण किती उत्साहाने सामाजिक मीडियामध्ये भाग घेतात. मग हाच उत्साह आपल्याला जीवन जोडीदार निवडताना किती प्रमाणात असतो आणि मग जीवन जोडीदार कसा निवडावा ह्याबाबतची माहिती करून घेण्यासाठी आपण किती प्रमाणामध्ये स्वतःला प्रशिक्षित करून घेतलं आहे. शिक्षित करून घेतलं आहे असं नाही म्हणणार मी, प्रशिक्षित करून घेतलं. प्रशिक्षित याचा अर्थ असा की आपण एखाद्या व्यक्तीसोबत काम करतो आणि तो आपल्याला वेगवेगळ्या समस्या सांगतो. आता ह्या समस्येवर काम करा, आता ह्या समस्येवर काम करा आणि त्या समस्येवर आपण काम करू, त्याला रिपोर्ट करतो. मग तो आपलं काम ॲसेस करतो आणि आपल्याला सूचना देतो की तू जर पुण्याची मुलगी केली तर तुला अशा अशा प्रकारच्या समस्या होऊ शकतात. कारण ती सुरुवातीपासून पुण्यात राहिलेली आहे आणि तू सुरुवातीला गावात राहिलेला आहे, नंतर तू पुण्यात आलेला आहे. किंवा तू पुण्याचा मुलगा राहिला, त्याला 1,00,000 रुपये पगार आहे, त्याला 1,00,000 रुपये पगार आहे, तर पण हा पगार
आता अशी व्यक्ती तुझ्या आयुष्यासाठी योग्य आहे का? हा, पगार आहे तर ती योग्यच आहे, पण याचा अर्थ एवढाच की मी त्या 1,00,000 रुपये कमवणाऱ्या व्यक्तीशी लग्न करताना माझ्या अपेक्षा काय राहणार आहे? मी त्या 1,00,000 रुपये कमवणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कसं बहार निर्माण करणार आहे? त्या व्यक्तीने 1,00,000 रुपयापैकी मला महिन्याला किती द्यावे असा व्यवहारी विचार मी करावा का? त्या व्यक्तीला मी पैसे मागावे की त्या व्यक्तीने स्वतःहून द्यावे? दुसरी समस्या ही आहे की मला पगार कमी आहे, मला मुली हो म्हणत नाही आणि मला नेमकं असंच हवं आहे आणि मला माहिती आहे की माझ्या कमी पगार असणाऱ्या व्यक्तीला मुली हो म्हणत नाही. मग अशा स्थितीत मी आहे ते स्थळ मला मिळालं ते स्वीकारावं का? मला आवडलेलं नाही तरी स्वीकारावं का? ज्या व्यक्तीसोबत मला विवाह करायचा त्या व्यक्तीबाबत लोक चुकीचं सांगतात. मग चुकीचं सांगतात, मी त्यावर कितपत विश्वास ठेवावा? मला ह्या व्यक्तीसोबत संसार करताना उत्पन्न कमी राहणार आहे. उत्पन्न कमी राहणं, मग अशा स्थितीमध्ये मी त्या व्यक्तीशी कसं जुळून घेऊ शकणार आहे की जेणेकरून कमी उत्पन्नामध्ये मला क्रिएटिव्ह जीवन जगता येईल, नवनिर्मिती करणारं, आनंद देत राहणारं, कृतार्थता देत राहणारं, समाधान देत राहणारं मी आयुष्य जगू शकणार आहे का? मग आम्ही असं म्हटलं की पगार 60,000च हवा, 70च हवा तरच मला ते स्थळ चालेल. याचा अर्थ काय होतं? याचा अर्थ हा होतो की मी स्वतःला कमी प्रतीची समजत आहे. मला त्या कमी पगारामध्ये संसार करण्याची क्षमता वाढवण्याची गरज आहे असं म्हणतो का आपण? नाही. व्यवहार काय सांगतो? कमीत कमी एवढा पगार पाहिजे, कमीत कमी एवढी इस्टेट पाहिजे. व्यवहार काय सांगतो? सगळे लोक काय म्हणतात? पुण्याचा मुंबईचाच मुलगा हवा. असं काही आहे का? आपल्याला विचार करायचा आहे की जळगावला किंवा फैजपूरला किंवा यावलला किंवा खिरोद्याला राहणारा मुलगा दुःखात राहतो की जेव्हा आम्ही कार्यशाळा घेतो तेव्हा एखाद्याला आम्ही इन्व्हिटेशन देतो पर्सनली, तेव्हा ती घटस्फोटित व्यक्ती काय म्हणते की तुम्ही मला काय सांगणार नवीन? तुम्ही मला हेच सांगणार नाही, ॲडजस्ट करा, तडजोड करा. ते तर मलाही माहिती आहे, मी कशाला यावं? तसंच आपण हेही लक्षात घ्यावं की कमी पगार असणाऱ्या व्यक्तीशी मी लग्न करू शकते का? आणि लग्न करून मी माझा संसार थाटू शकते का? आणि हे थाटण्यासाठी मी स्वतः त्या व्यक्तीला कसा सपोर्ट देऊ शकते, स्वतः कसं माझं उत्पन्न वाढवू शकते, स्वतः कसं कौशल्य साधू शकते? हा झाला तडजोडीचा भाग. एक लक्षात घ्या, तडजोडीचा अनसेड बोलून तडजोड करायची नसतं, तो व्यवहार झाला नो ॲग्रीमेंट. समोरच्या व्यक्तीशी आपल्याला काहीच करार करायचा नाही, तरी पण त्याच्याशी बेस्ट वागायचं आहे, तरी पण त्याच्याशी मी तुझ्यासाठी महत्त्वाची आहे, तू माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे, मग तुझ्या आणि माझ्या जीवनासाठी मी काही करायला तयार आहे. मग काय करायला तयार आहे? तर आपण जर हे आउट ऑफ बॉक्स जाऊन विचार करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच आपल्याला वेगवेगळे सोल्युशन मिळू शकतात. असं काही आयुष्यात नाही आहे की हिला 1,00,000 पगार आहे, त्याला 1,00,000 पगार आहे किंवा 2,00,000 पगार आहे म्हणून आयुष्य सुखाचं जाणार आहे. असं काही नाही की दोघं चांगल्या जॉब मल्टीनॅशनल कंपनीत जॉब करतात म्हणून आयुष्य सुखाचं जाणार आहे. असं काही नाही आहे की माझ्या मनासारखा जीवन जोडीदार मिळावा. सगळे म्हणतात, अरे किती छान स्थळ मिळालं तुला, फारच लकी आहे, म्हणजे माझं आयुष्य सुखात जाणार. जर अशा गैरसमजामध्ये राहू नका. त्याला कारण असं की जीवनाची गाडी चालवण्यासाठी आपण योग्य ड्रायव्हर आहात का? मग योग्य ड्रायव्हरचं लायसन्स आपण मिळवलं आहे का? आपली परीक्षा कोणी घेतला आहे का? आणि आपल्याला कोणी सर्टिफाय केलं आहे की आपण चांगले नवरा किंवा चांगली बायको होऊ शकतात? ही गरजच नाही असं आपल्याला वाटतं. त्याला कारण असं की मी BE शिकलो आहे, ME शिकलेलो आहे, PhD झालेलो आहे. हो, बरोबर आहे. पण अनुभवाने असं आढळलेलं आहे की हे जे इन्फॉर्मेशन शिक्षण आपण शिकलेलं आहात, हे आपल्यासाठी महत्त्वाचं होतं. आयुष्यभर आपण शिकत राहिला, याच्यामुळे तुम्हाला नोकरी मिळाली, याच्यामुळे तुम्हाला समाजात स्टॅटस मिळालं. पण आपण किती प्रयत्न केला तरी या एज्युकेशनने माझ्या जीवनातील आंतरसंबंध, माझ्या कुटुंबातील आंतरसंबंध, माझ्या कुटुंबातील आनंद आणि समाधान वाढवण्यासाठी काही कौशल्य दिलं आहे का या शिक्षणाने? दिलं आहे का? आपण स्वतः प्रश्न विचारा. प्रश्न हा असतो की आम्हाला सर्व माहिती असतं, त्याग करायला पाहिजे, सेवा करायला पाहिजे, सकारात्मक असायला पाहिजे, समजून असायला पाहिजे, मित्रतेची भावना ठेवायला पाहिजे. प्रत्यक्षात काय घडतं? आम्ही शिकलेलो आहात ना, आम्ही वापरू शकतो का मित्रतेची भावना? आम्ही सेवाभावना देऊ शकतो का? समोरची व्यक्ती आम्हाला त्रास देते लग्नानंतर, अशी कल्पना करा, तर आम्ही तिच्याशी कसं वागणार आहोत यासाठी आपण आताच काही कौशल्य मिळवलेलं आहे का? आणि ती व्यक्ती खरंच किती त्रास देणार आहे?
तर त्रास देण्याचा मार्ग तुमची परीक्षा घेण्याचाही असू शकतो. तिचा त्रास देण्याचा मार्ग, तिला काही असुरक्षितता वाटते आणि तिला असं वाटतं की ह्या घरामध्ये, नवीन घरामध्ये माझं चालायलाच पाहिजे, माझीच सत्ता चालायला पाहिजे, का सासूबाईने मला त्रासच द्यायला नको, अशा रीतीने कधी ती ओव्हर एक्झिक्यूट करत असेल, स्वतःची सत्ता गरजेपेक्षा जास्त दाखवत. हा जी समस्या असते चिंता आणि भीतीमुळे असते. माणसाची चिंता आणि भीती हे 2 महत्त्वाचे शत्रू असतात आणि हे आपण आपल्या असलेल्या चिंता आणि आपल्या असलेल्या भीती आपण हाताळू शकण्यास कसं समर्थ व्हावं हे आपल्याला माहिती नसतं. मग आपण असहाय्य होतो. तर तडजोड कशी होते लक्षात घ्या. तुझाही फायदा व्हायला पाहिजे, माझाही फायदा व्हायला पाहिजे. तुझ्यासाठी मी काम करायला तयार आहे, माझ्यासाठी मी काम करायला तयार आहे. दुसऱ्या प्रकारची अयोग्य तडजोड म्हणजे काय? तू माझ्यासाठी काम, मी नाही केलं तर चालेल, तरी तू तडजोड केली पाहिजे, माझं ऐकलं पाहिजे, मी तुझं नाही ऐकलं तरी, ही अयोग्य तडजोड. आणि तिसरी तडजोड म्हणजे काय? असहाय्यतेतून तडजोड. म्हणजे मला जीवन जोडीदार भेटतच नाही, आता जी भेटली आहे तिला मी टिकवणार. आणि तिला वाटतं की आता याला जीवन जोडीदार मिळतच नाही, आता हा मला कसंही केलं तरी सोडणारच नाही आहे. ही असहाय्यतेतून निर्माण झालेली तडजोड. तर ह्या 3 तडजोडीच्यामध्ये आपण कुठे आहोत आणि आपण कुठे आहोत त्याच्यातनं आपल्याला वरच्या स्तराला कसं देता येईल? मग ह्यासाठी मी मगाशी बोललो की आपली गाडी बंद पडली आणि तिला रिपेअर करायचं तर आपण ड्रायव्हरला बोलवाल की मेकॅनिकला बोलवाल? तसंच आपल्याला जीवन जोडीदार निवडताना आपल्याला समस्या जाणवत आहे किंवा जीवन जोडीदार आपण निवडलेलं, आता आपल्याला लग्न करायचं पण आपल्याला ह्या समस्या जाणवत, काही चिंता जाणवत आहे. आणि ही तडजोड आपण करू शकणे कशावर अवलंबून आहे? मी पहिल्या नंबरची तडजोड करेल की दुसऱ्या नंबरची तडजोड करेल, तिसऱ्या नंबरची तडजोड करेल, हे कशावर अवलंबून आहे? हे माझ्या योग्यतेवर अवलंबून आहे. जीवन जोडीदार म्हणून माझी योग्यता काय आहे? जीवन जोडीदार ह्या दृष्टिकोनातून मी किती कौशल्यवान आहे जीवन जोडीदारासोबत जगण्याबाबत किंवा आयुष्य समजण्याबाबत किंवा आयुष्याला दिशा देण्याबाबत. आईवडिलांना किंवा मुलांना खरंच या प्रोग्रामची गरज आहे का? या वयात मलाही ह्या शिक्षणाची गरज आहे की ह्या 70व्या वयामध्ये मी माझं आयुष्य कसं फुलवावं की जेणेकरून समाजासाठी माझा अनुभव हा उपयोगी ठरेल. माझं हे काम आहे हे माझ्यासाठी आरोग्य देईल, प्रेरणा देईल. यासाठी मलाही आता प्रशिक्षणाची गरज आहे. आणि जर मी म्हटलं की नाही मला काहीच गरज नाही, मला सगळं समजतं, मी लोकांना एवढं शिकवतो, मी लोकांना एवढं ट्रेनिंग दिलं, तर हा माझा अहंकार आहे. आणि माणसं जेव्हा अहंकारात जातात ना तेव्हा त्यांना कोणी मदत करू शकत नाही. स्वतःचा मार्ग चुकतो आहे ही त्यांच्या लक्षात येत नाही आणि कोणी लक्षात आणून दिला तर ऐकून घ्यायला ते तयार नसतात आणि मुद्दाम चुकीचं वागतात. आणि आपल्यासोबतची व्यक्ती, मग कोणी असो, आपला आईवडील असो किंवा कोणी असो, जीव तोडून सांगतं बाबा असं कर, नाही मला समजतं तुमचा जमाना गेला, अशा प्रकारचं होत असतं. दुसरी गोष्ट, अहंकार जसा तडजोडीच्या आड येतो तसं आपले गैरसमज असतात नाही तडजोडीच्या आड असतात. आपल्या अंधश्रद्धा असतं की अंधविश्वास असतात की आपल्या मनातील भीती असते नको ती होणाऱ्या जीवन जोडीदाराबाबत किंवा त्या स्थळाबाबत किंवा त्या गावच्या लोकांबाबत किंवा त्या प्रकारच्या प्रोफेशनच्या लोकांबाबत जी काही भीती असते, काही चिंता वाटते, त्याच्यामुळे आपण तडजोड करायला भितो किंवा आपल्याला टेन्शन येतं आणि मग माणूस गोंधळात पडतात. गोंधळात पडलेला मनुष्य म्हणजे काय की तो 8 रस्त्याच्या चौकात उभा आहे, कोणत्या रस्त्याने त्याने जावं त्याला नाही समजत आणि तो विचारते नाही, कारण विचारणं त्याला अज्ञान वाटतं. आम्ही जर विचारलं तर लोक काय म्हणतील म्हणून तो विचारते नाही किंवा तज्ज्ञाकडे जात नाही किंवा त्यासाठी वेळ देत नाही किंवा त्यासाठी त्याला फिट ठेवत नाही. मग अशा अनफिट स्थितीत आम्ही विवाह करायला तयार तर होत नाही आहे. अशा अनफिट स्थितीत आम्हाला जीवन जोडीदार हवा आहे आणि तो आपल्या मनासारखा हवा आहे, आम्हाला काही शिकायचं नाही, दुसऱ्यांनी शिकावं, दुसऱ्यांनी ॲडजस्ट करावं असं आम्हाला वाटतं आहे का, हे आपण लक्षात घ्यावं आणि त्या पद्धतीने आपण स्वतःकडे पाहावं आणि त्या पद्धतीने स्वतःच्या जीवनाकडे पाहावं आणि स्वतःला हाताळावं. स्वतःला हाताळणं फार महत्त्वाचं आहे. माणसं एक गोष्ट नेहमी विसरतात, दे आर नॉट प्रेझेंट टू ओन सेल्फ. तडजोडीशिवाय संसार होऊ शकत नाही. तडजोड नसेल तर व्यवहार असतो, तो एक व्यवहार असतो, ते लग्न नसते. बरोबर आहे, लग्न हा व्यवहार आहे. जीवन जोडीदार निवडण्याची प्रक्रिया ही व्यवहारावर आधारित आहे. आणि जर आपल्या वडिलांना किंवा आईला आपण म्हटलं की मला नवरा असा पाहिजे की त्याला 15,000, 20,000, 30,000 पगार असला तरी चालेल पुण्याला, पण मी संसार त्याच्यासोबत करेल, पण मुलगा हा स्वतंत्र वृत्तीचा हवा, मुलगा हा पॉवरफुल हवा. पॉवरफुल हवा म्हणजे त्याला जे वाटतं तो करू शकणार हवा. पॉवरफुल हवा म्हणजे तो नेहमी स्वतःला उत्साही आणि आनंदी ठेवू शकणार हवा. पॉवरफुल हवा म्हणजे त्याने स्वतःच्या मेहनतीतून स्वतः निर्माण केलं हवं. आज भलेही त्याच्याजवळ फ्लॅट नाही, आज भलेही तो गरीब असेल,
पण तो त्याच्या हिमतीवर शिकलेला आहे आणि त्याच्या हिमतीतून तो पुढे जात आहे. म्हणून आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की आपला जीवनजोडीदार निवडताना आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की तो जीवनजोडीदार शून्यापासून वर गेलेला आहे की हजार किंवा कोटीपासून वर गेलेला आहे. आपण लक्षात घ्या, ज्या व्यक्ती शून्यापासून वर जातात त्यांना पूर्ण आयुष्य समजलेलं असतं, त्याच्यामुळे ते जीवनजोडीदार म्हणून अधिक चांगले असतात. मग ते ITI झालेले असले तरी, ITI नाही झालेले असले तरी, 10वी 12वी पास असले तरी, ते शेतकरी असले तरी. आता प्रश्न हा येतो की मी तुम्हाला हे काय सांगतो आहे, तुम्हाला हे सगळं माहिती आहे, आता तुम्हाला फॉर्म्युले हवे आहेत आणि त्या फॉर्म्युल्यासाठी तुम्ही इथे आलेले आहेत, बरोबर आहे? आपण म्हणतोय तडजोड करावी, हां हां पण आता आपण सर्वांनी सुद्धा म्हणजे हा. आज जी मुलं कमीत कमी 30 वर्षाची आहेत हां हां आणि विवाह इच्छुक आहेत, हां हां या सर्व विवाह इच्छुक मुलांनी आणि हां मुलींनी हां हां आपली आधीची पिढी पाहिलेली आहे सर. हां हां हा. हां तर त्या पिढीमध्ये हा, हा. सर्वोत्कृष्ट बाब ही होती की त्यांचं जे शिक्षण हां हां आणि त्यांचं जे उत्पन्न हे होतं ही स्वकमाई होती. हां हां परंतु नंतर जी आता विवाह इच्छुक पिढी आहे यांचं हा. शिक्षण हां हां हे आई वडिलांची देणगी किंवा आई वडिलांची ठरवणूक असं आहे हां हां किंवा सध्या ITची चलती आहे, तू IT हो. हां हां मलाही सांगण्यात आलं की तू डॉक्टर हो म्हणजे बरोबर आहे, बरोबर तुला आहे. चांगलं हे होईल. हां हां तर अशी जी आमची पिढी आहे सध्याची हां हां म्हणजे जी आज 30 ते 40 या वर्ष वयोगटामध्ये बरोबर आहे, आहे, बरोबर आहे. त्या पिढीकडून तुम्ही तडजोड ही कशी नेमकी अपेक्षित धरताय? हां हां ज्यांना तडजोड, कॉम्प्रोमाइज आणि ऍडजस्टमेंट हां हां या तिघांमधला फरक नाही. तडजोड, ॲडजस्टमेंट आणि नाही म्हणजे कॉम्प्रोमाइज अँड ऍडजस्टमेंट अच्छा, यातला फरक नाही या माहिती. दोघांमधला फरक नाही. हां हां कसं आहे ना, जेव्हा आपण सशक्त नसतो ना तेव्हा आपण कॉम्प्रोमाइज करत असतो, कारण आपल्याला सुरक्षितता हवी असते आयुष्यात. आपल्याला आपलं आयुष्य पुढे चालत जाणं हवं असतं, आपलं कुटुंब टिकणं हवं असतं. आणि ॲडजस्टमेंट जी असते ना, की ॲडजस्टमेंटसाठी नाही का आपण जेव्हा समोरच्या व्यक्तीशी जुळून घेत असतो तेव्हा अशा प्रकारे जुळून घेत असतो की त्या व्यक्तीला एक प्रकारे प्रेरणा मिळावी, त्या माझ्या वागण्यातून त्या व्यक्तीला प्रेरणा मिळावी. कसं की आता माझं वय 70 झालं म्हणून माझ्या मिसेसशी माझं डिफरन्स ऑफ ओपिनियन होत नाही का? होतं, पण मी समाजासमोर काय सांगतो, नाही होत, आमचं सगळं छान आहे. मग लुकिंग गुडमध्ये राहणं म्हणतात याला. कारण दोन व्यक्ती आहे, दोन व्यक्ती म्हणजे दोन भांडे जवळ आले की एकमेकांना लागणार आणि आवाज होणार. आता ॲडजस्टमेंट करताना मी जसं म्हणालो की आपण नेमकं ॲडजस्ट करताना अशा प्रकारे करावं की समोरच्या व्यक्ती जबाबदारपणे वागेल. मग आपण जबाबदारपणे वागतो आहे का? मग तिच्या अपेक्षेच्या बाहेर जाऊन आपण करतो आहे की त्याला ते अनपेक्षित वाटतं आहे त्या व्यक्तीला, आणि ते जर आपण करत असू तर मग ती समोरची व्यक्ती तुम्हाला सहकार्य देते, त्या व्यक्तीलाही प्रेरणा वाटते की नाही आपण सहकार्य द्यायला पाहिजे आणि ती व्यक्ती त्या पद्धतीने वागते. थोडक्यात सांगतो मी की जेवण बनवल्यानंतर मीठ राहून गेलं किंवा काहीतरी राहून गेलं, भाजी बरोबर नाही आली, मग आपण काय म्हणावं, तुला इतके वर्ष झाले भाजी तुला आणता आली नाही किंवा भाजी तुला करता आली नाही, तुझ्या आईने तुला शिकवलं नाही का, तुझं कामात लक्ष नाही का, भाजी बनवण्याकडे तुझं काही लक्ष नव्हतं का, तू TV पाहत होती का, मोबाईल पाहत होती का? हे झालं नकारात्मक बोलणं किंवा तडजोडीपासून दूर जाणारं बोलणं. आता तडजोडीकडे जाणारं बोलणं म्हणजे काय? तडजोडीकडे जाणारं बोलणं म्हणजे हे की जेवण व्यवस्थित झालेलं आहे, भाजी किंचितशी बिघडलेली असं मला वाटतं, काय बिघडलं मला समजत नाही, कदाचित मला आणखी त्याचं समजून घेण्याची गरज आहे. पण मला असं वाटतं की तुला काम करताना किंवा स्वयंपाक करताना काही सपोर्ट लागला तर मी आहे, तू कधी बोलून घेऊ. आपली स्वतःची मदत करण्याची, आपली स्वतःला त्या व्यक्तीच्या पाठीशी उभे राहण्याची तयारी आपण दाखवली तर ती योग्य तडजोड असते. आपण त्या व्यक्तीचे दोष दाखवलं तर आपल्याला तडजोड करता येत नाही किंवा तडजोड करण्यामध्ये अडथळा येतो. मगाशी बोललो, अहंकारामुळे तडजोड करता येत नाही, नकारात्मक भावना आपल्या मनात असल्यामुळे तडजोड करता येत नाही, आपल्याला भीती किंवा चिंता वाटत असल्यामुळे आपल्याला तडजोड करता येत नाही,
किंवा आपल्याला कसं बोलावं सकारात्मकपणे हे कळत नसल्यामुळे तडजोड करता येत नाही. आपल्याला प्रेम कसं प्रभावीपणे व्यक्त करायला हवं ते लक्षात येत नाही. मग आपण चुकीच्या पद्धतीने प्रेम व्यक्त करतो किंवा लाड करतो. त्याला लाड करणं म्हणतात. तर हे मुलगा जास्त प्रॉपर्टीवाला किंवा जास्त पगारवाला नसला तरी मुलगा हा निर्व्यसनी असला हरकत नाही, कर्तृत्ववान असला हरकत नाही. तर हे सोबत असताना आणखी काय अडचण येते की ज्याच्यामुळे आपली ॲडजस्टमेंट होत नाही किंवा तडजोड होत असते ते. तर पहिली गोष्ट म्हणजे टीका न करणं. आपल्या जीवन जोडीदारासोबत किंवा होणाऱ्या जीवन जोडीदारासोबत किंवा जे स्थळ आपल्याला हवं आहे त्याच्याबाबत आपण टीका करू नये, नकारात्मक बोलू नये किंवा त्याच्याबद्दल तक्रार करू नये किंवा त्याची तुलना करू नये. तो मागचं स्थळ चांगलं तर हे स्थळ चांगलं आहे, ते स्थळ बरोबर नाही, हे स्थळ चांगलं. तुलना करायची नाही किंवा स्पर्धा करायची नाही. माझ्या मुलाला त्याच्या काकांच्या मुलाला चांगलं स्थळ मिळालं म्हणून मलाही चांगलं स्थळ भेटलं पाहिजे. नाहीतर मग माझा अपमान होईल असं होईल. त्या लोक हसतील, अरे तुला चांगलं स्थळ नाही मिळेल का, तुझी लायकीच नाही, किंवा तुझ्या आईवडिलांना व्यवहारच करता आला नाही. अशा दृष्टिकोनातून आपण जर बोलत असो, विचार करत असो, भावना व्यक्त करत असो किंवा वागत असो किंवा कृती करत असो, प्रतिक्रिया देत असो, तर मग आपण ॲडजस्टमेंट करण्यामध्ये असमर्थ असतो. म्हणून व्यवहारामध्ये ॲडजस्टमेंटचा अर्थ वेगळा आहे आणि समाधानी आणि कृतार्थपूर्ण जीवन जगण्यामध्ये ॲडजस्टमेंटचा अर्थ वेगळा आहे. हे आपण समजून घ्या. आपलं फिटनेस असायला हवा. फिटनेस असायला हवा म्हणजे नेमकं काय की आपण उत्साही आहोत का, आपण नेहमी आनंदाने बोलत आहात का, आपण नेहमी मन शांत ठेवू का टीकेचा आवाज स्वीकारत आहात का. आलं लक्षात. तर आपल्याला केवळ फिजिकली फिट नाही राहायचं, आपल्याला मेंटली फिट राहायचं आहे, आपल्याला सामाजिकदृष्ट्या फिट राहायचं आहे, आपल्याला आध्यात्मिकदृष्ट्या फिट राहायचं आहे. आणि हे फिटनेस असेल तर आपल्याला ॲडजस्टमेंट करणं सोपं जातं. सध्या प्रॉपर्टीसोबत लग्न चालू आहे. हो, प्रॉपर्टीसोबत लग्न चालू आहे, डिग्रीसोबत लग्न चालू आहे, त्याचं स्टॅटस हे असं सगळेच म्हणतात. पण प्रत्यक्ष जेव्हा आपल्या मुलामुलीची की आपल्या स्वतःचं लग्न करताना खरंच आपण आपल्याशी प्रामाणिक आहोत का, आपण खरंच पहिल्यांदा काय पाहतो, आपण स्वतः विचारूया की खरंच मी माझ्या मुलासाठी किंवा स्वतःचं स्थळ शोधत आहे तर मी आधी काय पाहतो, तो किती शिकलेला आहे, किती पगार आहे, ते किती इस्टेट आहे, त्यांचं सामाजिक स्थान कसं आहे किंवा ते प्रतिष्ठित आहेत का, ह्या 4 गोष्टी आपण पाहतो. आणि जर आपण असं पाहत असाल ना तर आपण सुरुवात जे करतायत ना ते तडजोडीच्या दृष्टिकोनातून करत नाही आहे. आपण जे सुरुवात करताय की आयुष्यभर तडजोड बिघडत राहावी या दृष्टिकोनातून आपण सुरुवात करताय ते आपण लक्षात घेऊया. म्हणून प्रॉपर्टी पाहणं आवश्यक आहे. असं नाही की मी म्हणत नाही की प्रॉपर्टी पाहूच नका. मला असं म्हणायचं आहे की नाही आपल्या मुलीला क्या गरीब घरात द्या असंही नाही म्हणायचं आहे मला हे म्हणायचं आहे की आपल्या मुलीला आपण योग्य जीवन जोडीदार द्या की जो आज जरी कमी होता असला, पगार कमी असला तरी 2 वर्षांनी 10 वर्षांनी त्याचा पगार बराच वाढलेला असेल. कदाचित आज आपण अशा मुलाला देत असाल आपली मुलगी की त्याला 1 लाख पगार असेल, 1.5 लाख पगार असेल, 2 लाख पगार असेल, पण कदाचित 2 वर्षांनी, 4 वर्षांनी, 10 वर्षांनी तो उदासीनतेचा, निराशेचा, फ्रस्ट्रेशनचा व्हिक्टीम होऊ शकतो आणि अशा वेळेस त्याच्या कामावर परिणाम झाल्यामुळे कदाचित त्याच्या आयुष्यात पुढे पगार वाढणार नाही. म्हणून आपण व्यवहारी विचार करताना इनोव्हेटिव्ह विचार करावा. माझं प्रत्येक 10 पैकी 6 पोरं किंवा मुली असं आहे किंवा कमी पगारामुळे किंवा अति अपेक्षांमुळे लग्न जोडायला फार परेशानी म्हणजे त्रास होत आहे. बरोबर आहे. अशा परिस्थितीत नेमकं जसं आपला कार्यक्रमाचा हे आहे लिस्ट तडजोड कोणी करावी, बरोबर आहे, ती नेमकं मुला मुलींनी करावी की आई वडिलांनी करावी, समजूतदारपणा कोणी दाखवावा. कारण अपेक्षा ह्या फक्त मुलाच्या किंवा मुलींच्या नाही, आजकाल आपल्या याच्यात आई वडिलांच्याही एवढ्या आहे की मुलाचा पगार आहे पण फ्लॅट नाही, मुलाचा फ्लॅट आहे पण पगार नाही, मुलाला बहिणी नको किंवा पोरीचं बघा, पोरीचं हाईट कमी आहे, असे बरेच हे आहे. त्यांची तडजोड कोणी करावी, आई वडिलांनी की मुला मुली. आता आपण प्रश्न विचारला ना त्याच्यावरनं काउंटर प्रश्न मी हा विचारतो की इस्टेट किंवा शिक्षण किंवा पगार किंवा ॲडजस्टमेंट कोणी करावी याचा खरंच सुखाशी आणि समाधानाशी संबंध असतो काय? नाही. भाऊ आहे की मुला मुलीलाच करायचा असतो ना. हा, मग माझं तेच म्हणणं आहे नेमका मग आई वडिलांच्या अपेक्षा आणि मुला मुलींच्या अपेक्षा या तडजोड नेमकी कोणी करावी? हे पहा, महत्त्वाची गोष्ट ही
की आईवडिलांनी आपल्या मुलाला किंवा मुलीला सोबत घेऊन बसावं आणि त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि आपलं म्हणणं सांगावं. आणि याच्यातनं मार्ग निघत नसेल तर आपण काउन्सिलरकडे जा आणि त्यांना सांगा किंवा आमचा मुलगा किंवा मुलगी असं म्हणते आणि आमचं म्हणणं असं आहे, आम्हाला असं स्थळ हवं आहे, आता तुम्ही आम्हाला गाईड करा. काउन्सिलरकडे असं जाऊ नका की या मुलाला काय मुलीला शहाणपण शिकव. आपल्याला ॲडजस्टमेंट करण्याची गरज ही आईवडिलांनाही आहे आणि मुलामुलींनाही आहे जे विवाह इच्छुक आहे. का? कारण आपलं जीवन हे दोघांचं नाही आहे, आपलं जीवन हे कुटुंबाचं आहे, आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या संबंधित आहे. म्हणून ॲडजस्टमेंट करणं हे सगळ्यांना गरजेचं आहे. आता प्रश्न हा येतो की ॲडजस्टमेंटची सुरुवात कोणी करावी, कोणी पराभव स्वीकारावा, कोणी म्हणावं की मी मजबूर आहे किंवा असहाय्य आहे. तर इथे असहाय्यता नसते. इथे असहाय्यता जी असते ती बोलण्याबाबतची असते की मी बोलताना समोरच्या व्यक्तीशी कोणते शब्द वापरणार, कोणते वाक्य बोलणार आहे. माझ्या बोलण्यामुळे माझी योग्यता निर्माण होईल, माझ्या बोलण्यामुळे मी समोरच्या व्यक्तीशी नम्रपणे बोलत आहे हे व्यक्त होईल, माझ्या बोलण्यामुळे समोरच्या व्यक्तीला काहीतरी दिशा दिसेल, काहीतरी प्रेरणा मिळेल, ती आउट ऑफ बॉक्स जाऊन विचार करायला लागेल. अशा पद्धतीने मी बोलायला सुरुवात करावी की जेणेकरून समोरच्या व्यक्तीला माझं म्हणणं पटेल आणि मग ती माझ्याशी चर्चा करायला लागेल आणि ती चर्चा करताना मी त्या समोरच्या व्यक्तीचं पूर्ण ऐकून घेईल आणि पूर्ण ऐकून घेतल्यानंतर मी परत सांगेल की मला असं असं वाटतं, माझ्या दृष्टीने हे योग्य आहे, आता तू ठरव तुझ्या दृष्टीने काय योग्य आहे. मग त्याच्यासाठी तुम्ही काही उदाहरणं देऊ शकतात. अशा प्रकारचं हे कन्व्हर्सेशन असावं आणि हे कन्व्हर्सेशन आपण आपला संसार करण्यासाठी किंवा जीवनजोडा निवडण्यासाठी किंवा विवाहाच्या आधी किंवा आपल्या वडिलांसोबत अशा प्रकारचं ॲडजस्टमेंटचं कन्व्हर्सेशन आहे. हे तडजोडीचं कन्व्हर्सेशन आहे, तडजोडीला प्रोत्साहन देणारं कन्व्हर्सेशन आहे. बऱ्याच समाजांची शैक्षणिक पात्रता हां हां तसेच आपल्या समाजाची शैक्षणिक पात्रता ही भयानक स्तरावर उंचावलेली आहे. हां हां आणि तरी सुद्धा मुलींचेही पालक किंवा मुलांचेही पालक हां हां उद्याचा जो मालमत्तेचा प्रश्न आहे हां हां तो सोडवण्यासाठी आज लग्न करतात. बरोबर आहे. तसेच बऱ्याच लोकांना अजूनही हां हां हुंडा किंवा सोनं कमी मिळालं असं वाटतं. हां हां शक्यतो त्यांना लग्न करताना हां हां आपण न मागताच काहीतरी गबाड मिळावं असं आजही वाटतंय. हां खरं तर ही लज्जास्पद गोष्ट आहे समाजासाठी हां हां की ते आजही एवढ्या अपेक्षा ठेवतायत. हां हां मुळात आपण या आर्थिक किंवा शैक्षणिक अपेक्षांमध्ये हां हां उद्याचा नवीन समाज घडवू शकणार आहोत का? नवीन समाज घडवू शकणार आहोत का असं म्हणण्यापेक्षा आपण त्याला मॉडिफाय करू आणि मला नाविन्यपूर्णपणे, प्रभावीपणे, पॉवरफुल करू शकणार आहे का, की जेणेकरून माझं आयुष्य, माझ्या जीवनजोडीचं आयुष्य आणि माझ्या कुटुंबियाचं आयुष्य नेहमीसाठी आनंदी, समाधानी आणि कृतार्थ राहील. अशा दृष्टीने आपण हा प्रश्न घेऊया. आपण व्यवहारीपणे विचार करणं, व्यवहारीपणे वागणं, व्यवहारीपणे निर्णय घेणं किंवा समोरच्या व्यक्तीला चुकीचं म्हणणं किंवा त्याच्याबद्दल तक्रार करणं किंवा त्याच्यावर टीका करणं किंवा तो कमी प्रती असं दाखवून देणं हा व्यवहाराचा एक भाग असतो. आता मला जीवनजोडीदार निवडायचं आहे तर मला व्यवहार पाहून निवडायचा आहे की माझं भविष्य निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून मला जीवनजोडीदार निवडायचं आहे. माझं स्वतःचं लग्न मी जेव्हा केलं 85मध्ये, माझे मित्र सांगितले की तू डॉक्टर बायको कर, दोघांचं उत्पन्न चांगलं होईल आणि चांगलं चालेल, फर्स्ट क्लास चालेल. मी हा विचार केला की माझं आयुष्य आतापर्यंत धावपळीत गेलेलं आहे. मी हॉस्टेलमध्ये 10 वर्ष चुकीचं अन्न खाल्लेलं आहे. आता मला आयुष्य चांगलं जगायचं असेल, माझं आयुष्यभर चांगली तब्येत राहायची असेल, माझं आयुष्यभर उत्साह ठेवायचा असेल तर मला कमी शिकलेलेच चालेल, पण हाऊस वाईफ हवी की जी व्यवस्थित सगळं मॅनेज करू शकेल, माझं जेवणही व्यवस्थित देईल आणि मी प्रोफेशनमध्ये बिझी राहील तर माझं आयुष्य ती सांभाळेल, सगळं बॅकग्राऊंड ती मला सांभाळेल. मग त्या पद्धतीने मी निर्णय घेतला. निर्णय घेतल्यानंतर माझ्या बहिणीचं लग्न नुकतंच झालं होतं आणि मला लग्न लगेच करायचं होतं. तर मी सहज शोधलं, चर्चा केली काही नातेवाईकांना. एका नातेवाईकांना सांगितलं तू असं असं स्थळ शोध, स्थळ आहे, तू पहा, तुला आवडलं तर तू कर, माझ्या दृष्टीने ते योग्य आहे. मी ते ऐकलं, थोडासा कानोसा घेतला आणि सांगितलं आईला की तू ह्या स्थळाकडे अप्रोच हो. आणि आई अप्रोच झाली. तो काळ असा होता की मुलीचं स्थळ अप्रोच होत होते मुलाकडे, पण मी उलटं केलं. मी हे आउट ऑफ बॉक्स घेऊन मी केलं, कारण मला जी व्यक्ती हवी, ज्या स्वभावाची हवी, ज्या संतुलनाची हवी, ज्या संस्कारांची हवी ती मला दिसली तिच्यामध्ये. म्हणून मी लगेच तिला न पाहताच मी आईला सांगितलं कर, पुढे जा. हे प्रश्न आपण जो विचारला हा विचारला की आर्थिकदृष्ट्या आपण
एवढे प्रगत आहोत आणि आपण असे का वागत आहोत की समाज मागे जात आहे किंवा घटस्फोटाचं प्रमाण वाढत आहे किंवा लग्न करणाऱ्या मुलामुलींच्या मनामध्ये साशंकता आहे, एक प्रकारची भीती आहे, एक प्रकारची चिंता आहे. त्यामुळे जसं दुधाने तोंड पोळलं म्हणजे ताकही फुंकून पितात, तशाच प्रकारे चांगलं स्थळ जरी आढळलं तरी मनामध्ये जी शंकांची पाल असते, मनामध्ये भीतीची एक प्रकारची टोचणी असते, त्यामुळे चांगल्या स्थळालाही आपण नाकारतो हे आपल्या लक्षातच येत. म्हणून निर्णय घेताना आपण निर्णय हा घ्यावा, जग जसं आहे तसं दिसावं वाटत असेल तर मी बिना रंगाचा चष्मा लावेल, पण जर मी लाल रंगाचा हिरवा रंगाचा चष्मा लावला तर मला जग त्याच प्रकारचं दिसणार. तसं माझ्या भावनांना, माझ्या विचारांना, माझ्या अनुभवांना रंग कोणता आहे तो आधी आपण क्लिअर करावा. माझ्या मनामध्ये कोणते नको ते विचार आहेत, नको ती भीती आहे, ते आधी आपण क्लिअर करावं की जेणेकरून आपल्याला जग चांगलं दिसेल आणि योग्य ते दिसेल आणि आपल्याला योग्य स्थळ लगेच लक्षात येईल आणि लगेच आपण त्याला पसंत करा. मग त्यावेळेस आपण हा विचार करणार नाही की पगार किती आहे, त्यावेळेस आपण हा विचार करणार नाही की तो पुण्याला राहतो की भुसावळला राहतो, हा विचार करणार नाही. कारण आयुष्य आपण समजून घेतलं, आयुष्याचा आनंद समाधान कशातून मिळतं आहे हे आपल्याला माहिती झालं आहे. आपल्याला जीवनाचं सिक्रेट माहिती झालेलं आहे, आपल्याला योग्य जीवन जोडीदार कसा असतो याचं सिक्रेट माहिती झालं आहे. त्या पद्धतीने आपण पुढे जातात. आता पुढचा प्रश्न आपण विचारला, आपल्या समाजात इतके शिकलेले आहे, चांगली गोष्ट आहे की आपण सगळे शिकलेले आहात आणि चांगल्या पगारावाले आहात, चांगलं कमवत आहात. पण शिक्षण किंवा उत्पन्न हे आपल्याला समजदारपणा, सेवाभावना, मित्रता, समजूतदारपणा, सामाजिकता, निर्भयपणा, चिंता रहितपणा देत नाही. आपल्याला हे कोण देतं? संस्कार देतात. आपल्याला हे कोण देतं? आपलं प्रशिक्षण देतं. आपल्याला हे कोण देतं? आपलं स्वतःला बदलवण्यासाठी स्वतःला झोकून देणं. हे आपल्याला कोण देतं? की स्वतःहून नम्रता घेणं, स्वतःहून समजून घेणं, स्वतःहून आपण त्या व्यक्तीच्या पाठीशी उभं राहणं किंवा सोबत उभं राहणं. चल मी तुझ्यासाठी आपण काम करू. तर ह्या गोष्टी आपल्याला आयुष्याच्या सिक्रेटकडे नेतात, नेहमीसाठी मिळत राहणाऱ्या आनंदाच्या, समाधानाच्या झऱ्याकडे नेतात. म्हणून समाजाचं आरोग्य, कुटुंबाचं आरोग्य, व्यक्तीचं आरोग्य, तो किती शिकला आहे, तो किती कमावतो आहे, त्याच्यावर किती इस्टेट आहे, त्याचा सन्मान किती आहे, त्याची सत्ता किती आहे, त्याची पब्लिसिटी किती आहे, तो किती पॉप्युलर आहे, यावर नसतं. तर जे असतं ते स्वतःशी आपण किती प्रामाणिक आहोत. मी गेलेला शब्द मी पाळतो का? मी दुसऱ्याला दिलेला शब्द पाळतो का? त्यासोबत मी स्वतःहून जबाबदारी घेतो का? आणि ती जबाबदारी मी घेत आहे, ते घेण्यासाठी माझ्याकडे पुरेसं कौशल्य आहे का? आणि जर माझ्याकडे ते कौशल्य नाही असं मला जाणवत असलं तर ते कौशल्य मी प्रशिक्षण घेऊन माझ्यामध्ये निर्माण करतो का? आणि त्या पद्धतीने नवीन स्वरूपात मी काम करायचं डेअरिंग ठेवतो का? बघतोय समाजामध्ये की बऱ्याचदा मुलांकडचे मुली कमी आहेत तरी सुद्धा मुलीकडच्यांना स्वतः कॉल करून देखील तुमचे आई वडील काय करतात, तू जॉब करते का नाही, तू लग्न केल्यानंतरही जॉब करशील का नाही, आणि असे प्रश्न विचारतात. आता हा अनुभव गटांचं कार्य करताना मलाही आलेला आहे. म्हणजे मुलाचे पालक स्वतः आम्हाला विचारतात की एखादं स्थळ सांगा, आणि मग आम्ही विचारतो कोणतं शिक्षण हवं, ते सांगतात बी. मग त्यांना 4 बी मुलींची स्थळं दिल्यावर ते सहजच उत्तर देतात, अरे यांच्यापैकी तर कोणीच जॉबला नाहीये, किंवा त्यांच्यापैकी कोणी मुलगी जॉबला असेल, अरे ही डॉटनेट मध्ये नाहीये, ही ओरॅकल मध्ये आहे, ही जावा मध्ये आहे, असे म्हणजे जे आम्हालाही माहिती नाही अशी उत्तरं तेव्हा ऐकायला मिळतात. बरोबर आहे. तर शैक्षणिक विविधता आणि आर्थिक विविधता खरोखर तडजोड करणाऱ्यासाठी योग्य आहे का? याचाच एक उपप्रश्न देखील आहे. आज समाजात अनेक पालकांना माहिती आहे की मुलींची संख्या ही पर्यायाने कमी आहे, तर ते पालक कॉम्प्रोमाइज किंवा तडजोड म्हणून घटस्फोटित मुली किंवा कमी शिकलेल्या, कमी आर्थिक स्तर असलेल्या जे मुलांचे पालक सहजच विचारतात, आपल्या गटांमध्ये गरीब आणि कमी शिकलेल्या मुली नाहीयेत का? म्हणजे त्या आहेत की नाही समाजात, हे तर स्वतः तुम्हालाही माहिती असलं पाहिजे की तुम्ही आमच्यापेक्षा वयाने एकतर सारख्या वयाचे आहात किंवा मोठे आहात. तर ही परिस्थिती समाजात माहिती असतानाही तो समाजात नसलेला व्यक्ती नेमका उत्पन्न कसा करायचा हा प्रश्न देखील हे कार्य करताना पडतो. तर नेमकं या आता आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये पालकांनी कॉम्प्रोमाइज आपल्या पाल्यांना किंवाही इच्छुक उमेदवारांना कसं शिकवावं? म्हणजे मुळात मुलींच्याही पालकांनी मुलीला
की अरे बाबा आपण 1 किंवा 2 वर्ष तुझ्या अपेक्षेने बघूया आणि जर नाही मिळाला तर आपण असं गोष्ट कॉम्प्रोमाइज करूया जेणेकरून विवाहाला लागणारा वेळ वाचेल. या संदर्भात तुमचं उत्तर. मी माझ्या मुलाला किंवा मुलीला उपदेश द्यायचा का? आता मी आपल्याला सांगतोय, खरंच माझं बोलणं खरोखर किती लोकांना पटतंय आणि ते इम्प्लिमेंटेबल आहे का? मग आपण मनातल्या मनात म्हणत असाल की डॉक्टरांना बोलायला काय होतं, त्यांच्या मुला-मुलींचे लग्न झालं, त्यांचं सगळं झालं आहे, सांगायला काय होतं? इथे आपण त्याच्यासाठी नाही आलेलो आहे. आपण स्वतः कुठे आहोत? आपण स्वतः आपल्या आयुष्यासाठी आणि आपल्या मुलांच्या आयुष्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी काय निर्माण करू शकतो याच्यासाठी आलेलो आहोत. की मी जेव्हा BE मुलासाठी 4-5 मुलींचे स्थळं शोधतो आणि ती मुलगी जॉब करत नाही म्हणून तिला नाकारणं, किंवा ती गरीब घरातली आहे म्हणून तिला नाकारणं, किंवा ती खेड्यात राहणारी आहे म्हणून तिला नाकारणं, की अशा प्रकारच्या गोष्टी घडत असतात. मी काय करावं हा ज्याच्या त्याच्या स्वातंत्र्याचा, पण स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही. स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी. स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारपणा आणि कर्तव्य पार करण्याची मनाची तयारी. जबाबदारपणा किंवा स्वातंत्र्य म्हणजे कौशल्य शिकण्याची मनाची तयारी. आणि हे जर आपण करू शकला तर आपलं स्वातंत्र्य टिकतं. आणि जर आपण हे नाही करू शकला तर आपलं स्वातंत्र्य नाही टिकत. स्वातंत्र्य टिकणं म्हणजे काय? मला जे वाटतं ते मला करता आलं पाहिजे. मग ते करताना मला त्रास झाला तरी चालेल, पण त्याच्यातून कोणाला तरी सुख मिळणार आहे, त्याच्यातून कोणाला तरी भलं होणार आहे, त्याच्यातून कोणाला तरी नवीन निर्माण होणार आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं आयुष्य चांगलं घडणार आहे, किंवा त्याच्या आयुष्यात तो पुढे जाणार आहे. अशा प्रकारचं करता येणं म्हणजे स्वातंत्र्य. स्वातंत्र्य म्हणजे असं नाही की मला पगार कसाही वापरता आला पाहिजे, मला मनासारखा वापरता आला पाहिजे. स्वातंत्र्य म्हणजे हे नाही की माझ्या मिसेसने माझ्यावर पगार पूर्ण दिला महिन्याच्या महिना म्हणजे माझं स्वातंत्र्य आहे आणि ती मला मानते आणि तिचं स्वातंत्र्य तिने मला बहाल केलं आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, आमच्या घरात काहीच प्रॉब्लेम. स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी. आईवडिलांनी सून निवडताना ती पगार कमवेल की नाही, ती माझ्या मुलाशी जुळून घेईल की नाही, ती भांडणार तर नाही, ती सासू सासरे म्हणून मला चांगलं वागवणार की नाही, ह्या चष्म्यातून पाहूच नाही. ह्या चष्म्यातून पाहावं की ही जी मुलगी आहे, ही मुलगी जबाबदार आहे का? ही जी मुलगी आहे ही समजदार आहे? ह्या मुलीने आतापर्यंत असं काय काम केलं आहे की ज्याच्यामुळे हिची पात्रता सिद्ध झाली आहे? मग ही पात्रता म्हणजे काय? तिने नातेवाईकांकडे जाऊन काही काम केलेलं आहे, समाजात जाऊन काही काम केलेलं आहे, तिने ते स्वतःचे शिक्षण स्वतःच्या हिमतीवर केलेलं आहे, परिस्थिती गरीब असूनही ती पुढे गेलेली आहे, आईवडील न शिकलेलं असूनही ती चांगल्या प्रकारे शिकलेली आहे, शैक्षणिक प्रगती चांगली केलेली आहे. अशा प्रकारचे सकारात्मक पॉईंट्स आपण पाहायचे की जेणेकरून ती व्यक्ती पॉवरफुल आहे, की जेणेकरून ती व्यक्ती स्वतःची विवेकबुद्धी वापरते, की जेणेकरून ती व्यक्ती जबाबदारी आपल्याला कळेल, हे आपण लक्षात घ्यावं आणि त्या पद्धतीने आपण स्थळं शोधावीत. स्थळं शोधताना व्यवहार पाहू नये असं मला म्हणायचं नाही. स्थळं शोधताना आपण काय दुर्लक्ष करतो ह्याकडे पाहावं असं मला म्हणायचं आहे. प्रत्येक व्यक्तीचे काही आंधळे बिंदू असतात व्हिजनचे. प्रत्येक व्यक्तीच्या दृष्टीमध्ये ब्लाइंड स्पॉट असतो, शरीराच्या दृष्टीमध्ये. तसंच प्रत्येक व्यक्तीच्या मनाच्या दृष्टीमध्ये, सामाजिक जीवनाच्या दृष्टीमध्ये, आध्यात्मिक जीवनाच्या दृष्टीमध्ये काही ब्लाइंड स्पॉट असतात. ब्लाइंड स्पॉट याचा अर्थ असा की ती गोष्टी पाहूनही आपल्याला ती दिसत नाही, ती गोष्ट आपल्याला सांगूनही आपल्याला पटत नाही, ती गोष्ट वारंवार सांगूनही आपण ती नाकारतो, याला ब्लाइंड स्पॉट म्हणतो. आणि आपला ब्लाइंड स्पॉट आपल्याला कळत नाही, आपला ब्लाइंड स्पॉट दुसऱ्यांना कळतो. मग आपल्या आईवडिलांना कळतो, मग आपल्या आईवडील म्हणतात याला इतकं सांगितलं, हिला इतकं सांगितलं, पण ही ऐकतच नाही, आता तुम्ही तरी काहीतरी सांगा. हे याचा अर्थ असा की त्या व्यक्तीला स्वतःचा ब्लाइंड स्पॉट दिसत नाही, त्या व्यक्तीचं स्वतःचं चांगलं कशात आहे हे समजत नाही, तो त्याचा ब्लाइंड स्पॉट झाला. तर आपण ह्या ब्लाइंड स्पॉटवर तज्ज्ञांच्या मदतीने काम करावं की आपल्याला एखादं स्थळ योग्य वाटलं आणि आपण छोट्याशा गोष्टीने त्याला नाकारत आहोत. मग ते कदाचित पत्रिका असू शकते, जन्मपत्रिका असू शकते, गुणपत्रिका गुणमिलन असू शकते, तिचे वडील कदाचित किंवा तिची आई स्वभावाने चांगली नसेल असू शकतं, पण ती स्वभावाने चांगली, कदाचित ते लोक स्वार्थी असतील अशी त्यांची इमेज असेल असू शकतं, पण नात्यात आल्यानंतर स्वार्थ राहतोच असा नाही. तर अशा पद्धतीने आपण विचार करावा. आणि स्वार्थी व्यक्ती स्वार्थी का वागते? कारण तिला काहीतरी फुकटाचं हवं असतं म्हणून. पण तिला हळूहळू कळलं आपल्या व्यवहारातून की समोरच्या व्यक्तीने दिलं तर आपल्यालाही मिळतं, हे तिला हळूहळू कळलं, तर तशा पद्धतीने आपण पुढे जाऊ शकतात. म्हणून निर्णय घेताना महत्त्वाची गोष्ट काय असते
की मला माझ्या मुलीचं किंवा माझ्या मुलाचा विवाह योग्य वयात करायचा आहे. तिचा निरुत्साह किंवा त्याचा निरुत्साह तिच्या मनामध्ये किंवा त्याच्या मनामध्ये निर्माण होण्याच्या आधी मला ते विवाहाची जबाबदारी संपवायची. मला माझ्या माहितीचं स्थळ मिळालं आहे, ते चांगलं आहे, पण त्यांच्यामध्ये काही ठराविक दोष आहे. आणि मग मी कुठे आकर्षित होतो की जे स्थळ मला माहिती नाही, पण ते चांगलं शिकताय, चांगला पगार आहे, पण त्याच्या स्वभावाबद्दल मला माहिती नाही, संस्काराबद्दल माहिती नाही. मग हा निर्णय घेणं म्हणजे जोखीम घेणं असतं. मग माझ्या ओळखीचं स्थळ, मला दोष माहिती आहे थोडेफार म्हणून मी नाकारतो. चालत आलेलं स्थळ थोडं दोष माहिती आहे म्हणून नाकारतो. आणि जे स्थळ पुढे पडत आहे, मला विचारतच नाही, मला भाव देतच नाही, त्यामागे मी पडतो आहे, माझी शक्ती वाया घालवतो आहे. जीवन जोडीदार निवडताना ॲडजस्टमेंट कशी करायचं हा विषय पाहतो आहे. त्या पाहताना आपण ह्या गोष्टी लक्षात घेऊ की मी अशी नको ती गोष्ट काय करतो आहे की ती करायला नको. मी हवी ती गोष्ट काय करत नाही की ती मी करायला हवी. लक्षात घ्या मी जे बोलतो आहे. मी नको ती गोष्ट काय वारंवार करतो की ती करायला नको. मी हवी ती गोष्ट काय करत नाही पण मी करत आहे, असं काय. माझ्या बाबतीत नको ते काय घडत आहे किंवा माझ्या बाबतीत नको ते काय होत आहे, तरी पण मी तीच गोष्ट करतो आहे, तेच बोलतो आहे, नको तेच बोलतो आहे. म्हणजे बोलायला नको किंवा निराशाजनक असो किंवा टीका करणार असो किंवा दुसऱ्याची बदनामी करणार असो, ते का बोलत आहे, मी ती स्टोरी किंवा तेच कॅसेट पुन्हा पुन्हा का घासत आहे, हे आपण समजून घ्या. आणि मग हे वारंवार केल्यामुळे माझं असणं कसं झालेलं आहे, माझ्या मनोवृत्ती कशा बनलेल्या आहे, माझे विचार कसे बनले आहे, आणि मग त्याच्यामुळे मी कसा झालेलो आहे. म्हणजे मी उत्साही असायला पाहिजे पण निराशेने वागतो, विश्वास ठेवणार असायला पाहिजे पण शंका ठेवणार होतो, मी निर्भय असायला पाहिजे पण माझ्या मनामध्ये भय आहे, मी अति प्रभावी असायला पाहिजे पण मी प्रभावी नाही आहे. मग माझं असणं असं राहिलं तर माझं भविष्य कसं राहणार आहे. मी असा राहिलो तर माझ्या मुलामुलीचं मी लग्न करू शकणार आहे का, किंवा मी कॅन्डिडेट म्हणून असा राहिलो तर माझा विवाह लवकर होणार आहे का. मग मला माझा विवाह लवकर व्हायला हवा. 3 वर्षापासून 4 वर्षापासून मी स्थळ शोधतो आहे. माझ्याकडे 4 सूच्या आहे, हजारो मुलांची सूची आहे, तरी पण मला योग्य स्थळ मी शोधू शकत नाही, पाहू शकत नाही, किंवा मला कोणी सुचवू शकत नाही, किंवा माझं स्थळ कोणी दुसऱ्याला सुचवू शकत नाही. अशा स्थितीमध्ये माझं असणं कसायला हवं की ते जे माझं हसणं माझ्यामध्ये निर्माण झालं तर माझं स्थळ लोक स्वतःहून सुचवतील आणि सांगतील की हे स्थळ चांगलं आहे, तू डोळे झाकून कर, ते मुलगा किंवा तो मुलगी पचायला जड आहे मी जे सांगतो ते. पण हा आयुष्याकडे जाण्याचा प्रभावीपणे मार्ग आहे, प्रभावीपणे फॉर्म्युला आहे. मला माझ्यावर काम करण्याची गरज आहे. मला माझ्या पत्नीला सुधारायचं नाही, मला माझ्या मुलांना सुधारायचं नाही, मला स्वतःला आधी सुधारायचं आहे. की मी जे सुधारलो, माझा विचार सुधारला, माझं प्रेमाने बोलणं सुधारलं, माझं आंधळं प्रेम कमी झालं, माझा विश्वास ठेवणं वाढलं, मुलाला काय मुलीला जबाबदार स्वातंत्र्य देणं वाढलं आणि बेजबाबदार स्वातंत्र्य देणं कमी झालं. त्यासाठी अनुकरण करणार आहेत आणि अनुकरण केलं की ते आपोआपच ॲडजस्टमेंट करायला लागतील. आधी मुलींचं ॲडजस्टमेंट आपल्या आईवडिलांशी हवं, पण त्याच्याही आधी प्रत्येकाचं ॲडजस्टमेंट आधी स्वतःशी हवं. स्वतःच्या भावना, स्वतःचे विचार, स्वतःचं वर्तन, स्वतःचं बोलणं याच्याशी आपलं ॲडजस्टमेंट हवं. स्वतःची प्रतिक्रिया की प्रतिसाद. आणि आपण जर स्वतःशी तडजोड करू शकलो आणि पॉवरफुल बनू शकलो तर आपण आपल्या पालकांशी पॉवरफुल बनू शकतो. मग आपण ह्या दोन्ही ठिकाणी पॉवरफुल शकलो तर आपल्याला कसाही जीवन जोडीदार मिळो, आपण आयुष्यामध्ये सुख समाधानाने जगू शकता. तुम्ही 50 स्थळं पहा, 100 स्थळं पहा, पण जोपर्यंत स्वतःमध्ये परिवर्तन होत नाही, मी स्वतः निर्दोष होत नाही, तोपर्यंत मला बायको दोषपूर्ण मिळाली तर ते निर्दोष होऊ शकणार नाही. मला बायको निर्दोष मिळाली पण माझ्या वागण्यामध्ये ते दोषपूर्ण व्हायला लागते. हे आपण लक्षात घेऊया. आणि माणसाने याच्या विषयावर काम करायला पाहिजे की माणसं पॉवरफुल होतात, त्यांना आयुष्यात पाहिजे ते मिळतं. सुखी असा कोण आहे विचार तुझी शोधून पाहिजे. हे सर्वांना तर मान्यच असावं बहुधा. बरोबर आहे. मग आता आपण जे सध्या विचार बघतो की पॅकेजची लग्न, प्रॉपर्टी लग्न, हे आपण गोष्टी ऐकतो. मग ते समजा मिळालं मग सुख मिळतं का? बरोबर आहे. मग आपण सुख तर मिळत नाही हे संतांनी सांगितलंय, ते प्रत्येकाला मान्य असावं. प्रॉपर्टी आपल्या मनासारखी जरी मिळाली, पॅकेज आपल्या मनासारखं जरी मिळालं, बरोबर आहे, मग त्याच्यातून सुख मिळतच का? हा शोध घेतला पाहिजे. मग तो शोध जर संतांनी सांगितलाय तो सत्य आहे, ते कलावादी. बरोबर आहे.
दुसरा वे काय आहे त्याला. बरोबर आहे. त्याला तो दुसरा वे आनंद आहे का. सुख आणि आनंद या दोघांमधला डिफरन्स समजून घेऊन जर काही असे जे तडजोडी किंवा याचे जे गोष्टी येतात त्यावेळी निर्णय घेतले मग तो सुख भलेही नाही मिळालं तरी आनंद तरी हिरावला जाणार नाही. बरोबर आहे. ऍक्च्युअली तुम्ही जे म्हणाले ना आता की आपण पॅकेजशी लग्न करतो किंवा तो मुलगा पुण्याला म्हणून लग्न करतो किंवा त्या मुलाचा इस्टेट आहे किंवा फ्लॅट आहे म्हणून लग्न करतो किंवा त्याची प्रतिष्ठा चांगली म्हणून लग्न करतो. पण सुखासाठी हे आवश्यक असतं, पण समाधानासाठी हे आवश्यक नाही. सुख म्हणजे काय, सोय पाहणं. प्रत्येक मनुष्य स्वतःची सोय पाहत असतो आणि जर त्याची गैरसोय झाली तर तो स्वार्थ साधतो आणि स्वतःची सोय करून घेतो. दुसऱ्याला किती त्रास झाला त्याचा तो विचार नाही करत. तर आपल्याला सुख हवं असेल तर आपण ह्या क्रायटेरिया पाहाव्या. पगार, इस्टेट, राहणं कुठे, किती प्रतिष्ठित आहे. आणि आपल्याला जर समाधान हवं असेल, सुखासोबत समाधान म्हणजे भाजीत मीठ, तर मग आपण ह्या बाकीच्या बाबी पाहाव्यात. संस्कार कसे आहे, किती जबाबदारपणे वागले, मुलगा नातेवाईकांकडे जातो का, मुला समाजात जातो का, मुलाने असं काही केलं आहे का की ज्याच्यामुळे त्याला त्याचा आत्मविश्वास वाढला आणि कोणाच्या तरी आयुष्याचं भलं झालं. किंवा मुलगी घरातलं सगळं काम करते का, मुलगी स्वतःहून नातेवाईकांकडे जाते काही कार्यक्रमाला तर मग तिथे कामामध्ये सहभाग देते का, स्वतःहून सगळ्यांशी बोलते का, स्वतःहून हसतमुखतपणे सगळ्यांची चौकशी करते का. ह्या बाबीवर आपलं समाधान ठरत असतं. म्हणून आपण जे म्हणाला की पॅकेजशी लग्न होतं तर आपण सव्वाशी लग्न करा ना, योग्यतेशी लग्न करा ना, सांस्कारिक योग्यतेशी. आयुष्यात सुखासमाधान भरलेलं आहे. त्याच्यामुळे आपण एक लक्षात घ्यावं, जसं आपण सांगितलं की जगी असा कोण सुखी आहे, सगळाच दुःखी आहे. ज्यांनी दुःख समजून घेतलं की दुःखामध्ये सुख समजून घेतलं, ज्यांनी दुःखामध्ये समाधान निर्माण केलं, आनंद निर्माण केला, ते नेहमीच सुखसमाधानी असतात, कृतार्थ असतात. पण ज्यांना केवळ सुखातूनच सुख निर्माण करतं आणि दुःखातून सुख निर्माण करता येत नाही, मग त्यांना दुःखच दिसतं, दुःखाचाच अनुभव येतो. म्हणून आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की मी प्रतिक्रिया देतो की प्रतिसाद देतो. माझ्या आयुष्यात काही घडो, मला किती त्रास हो, मी प्रतिसादच देत राहील. माझ्या सुनेने मला सांभाळणं बंद केलं, हरकत नाही, मी त्याची प्रेमानेच वागणार. माझी मिसेस माझ्या आईवडिलांना सांभाळत नाही, मग मी त्याच्याशी प्रेमाने का वागू, ती माझी आईवडील प्रश्न तो नाही आहे. तिने कोणाशी कसं वागावं हे तिचं स्वातंत्र्य आहे. पण माझ्या मिसेसशी मी प्रेमाने वागणार. ती माझ्या आईवडिलांशी चुकीची वागली तरी चालेल, कारण हा तिचा नासमजपणा आहे. तिच्या नासमजपणाला मी महत्त्व देऊन माझं व्यावहारिक सुख, माझं कौटुंबिक सुख, माझं विवाहाचं सुख का खराब करावं. याचा अर्थ असा नाही की तुम्ही 100% तिला माफ करा. याचा अर्थ असा की आपल्या वागण्यातून तिच्या वागण्यामध्ये प्रेरणा निर्माण करावी की जेणेकरून ती हळूहळू आपल्या आईवडिलांशी जबाबदारपणे वागेल. मग आपल्या आईवडिलांशी जबाबदारीने वागण्यासाठी आपण हे आधी पाहूया की मी माझ्या मिसेसच्या आईवडिलांशी कसा वागत आहे, मी त्यांची काय जबाबदारी घेत आहे. एवढंच नाही तर मी माझ्या मिसेसच्या नातेवाईकांशी कसा वागत आहे आणि तिला वारंवार तिथे नेत आहे का. पुढची गोष्ट ही, मी तिच्या नातेवाईकांना माझ्या घरी इन्व्हाइट करत आहे का राहायला, की जेणेकरून आपोआपच तिचे कान टोचले जातील, नातेवाईकच स्वतः म्हणतील तुझी सासू नाही दिसत. मग तिला वाटायला लागेल की सासू किती महत्त्वाची असते. तर हा विचार आपण विवाह करण्याच्या आधी लक्षात घ्यावा. मी विवाहानंतरचं बोलतो आहे, विषयांतर झालेलं आहे, पण रिलेटेड विषयांतर मी मुद्दामून केलेलं आहे. जेव्हा ते असं होतं की मान्य करायला तयार नसतं, मग त्यांना काउन्सिलिंग करणं हे आपल्या वशचं राहत नाही गोष्ट. बरोबर आहे. मग त्यावेळेस बाहेरून घेतलं पाहिजे ही गोष्ट तेवढीच खरी आहे. बरोबर आहे. मोठ्या प्रमाणात या गोष्टीचं हे करणं गरजेचं आहे. काही अनुभव मी सध्या घेत आहे. खूप महत्वाचा विषय आहे तुम्ही जो आज विस्तृतपणे. नाही, आजचा मुख्य संदेश एकच आहे की तडजोड करायची तर आधी तुम्ही स्वतःशी तडजोड केली आहे का, आणि पॉवरफुल बनला आहात का, प्रभावी बनला आहात का. आणि आपल्या स्वतःच्या आईवडिलांशी आपण समजून घेऊन त्यांच्याशी तडजोड केली आहे का, आणि आपल्या आईवडिलांनी आपल्याशी तडजोड करावी म्हणून आपण सशक्त आहात का, की त्यांच्याशी वाद होतो असं म्हणणं होतं की तुम्हाला काही समजून नाही, तुमचा काळ गेला, त्या काळात तसं होतं, आता नाही चालत. परिस्थिती वेगाने बदलते आहे. ह्या बदलत्या परिस्थितीमध्ये जे काही आपण मूळ तत्व असतं, ही तत्व बदलत नसतात. जीवन जगण्याची तत्व बदलत नसतात. मी स्वतःशी
कसं ॲडजस्ट करतो आणि मी ॲडजस्ट केल्यानंतर मी अहंकाराने म्हणत नाही की मी ॲडजस्ट केलं तुझ्याशी. अशा प्रकारे बोलतो, उत्साहाने बोलतो, सकारात्मकपणे बोलतो, समजून बोलतो की त्या व्यक्तीलाही वाटतं की आपण आता सकारात्मक म्हणून बोलावं. आपल्या समाजामध्ये मुली बऱ्याच जॉब करतात, आपण आता बोललेलोच आहोत. हम्म, ते जॉब करताना त्यांच्या नावावरती काही अकाउंट असतात, म्हणजे हम्म. टॅक्स वाचवण्यासाठी म्हणा, म्हणजे जास्त पेमेंट असेल कुणाला तर, हम्म, किंवा कमी जरी असलं तरी त्या थोडंफार तरी सेव्हिंग साठी अकाउंट ओपन करतात. हम्म. तर मग लग्नानंतर समजा त्यांनी जॉब करण्याचा, सासू सासऱ्यांनी इच्छा असते त्यांची की मुलींनी पण जॉब करावा. बरोबर आहे. मग त्यांनी मुलींनी नंतर लग्नानंतर मग त्यांच्या स्वतःच्या अकाउंट मध्ये पैसे जमा केलेले त्यांना आवडू शकतील का, हा पण एक वादाचा प्रश्न असू शकतो ना सर. किंवा मग बऱ्याच लोकांना असं वाटतं, बाबा आम्ही जॉबवाली मुलगी केली आहे, म्हणजे सून आणली घरात, तर तिने सगळा पैसा आमच्याच हातात द्यावा, मग तिच्या अकाउंटचं काय होणार पुढे, मग तिच्या अकाउंट मध्ये तिने मग पैसे टाकायचे का नाही, म्हणजे हे वादाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो का. म्हणजे मग अशा स्थितीमध्ये मुलींनी काय करावं, मग लग्नाच्या आधी आणि लग्नाच्या नंतर. बरोबर आहे. आता मी मागाशी बोललो की आधी आपल्या आईवडिलांशी आपलं एकमत झालं पाहिजे, आपलं स्वतःच्या मनातही एकमत हवं, मनाची द्विधावस्था नको. तसंच आपण जेव्हा होणाऱ्या जीवनजोडाशी बोलतो किंवा होणाऱ्या सासूसासऱ्याशी बोलतो ना, त्यावेळेस एक भीतीच्या भावनेतनं आपण पाहत होतो, अनिश्चिततेच्या भावनेतनं आपण पाहत असतो आणि त्याच्यामुळे मेंदू नकारात्मकपणे विचार करतो आणि आपण नकारात्मकपणे वागतो. प्रश्न हा येतो की मी विवाहानंतर नोकरी करावी हे मला स्वतःला वाटतं का, आणि मला स्वतःला वाटतं तर मी आधी संतुलन ठेवू शकणार आहे का दोघं नोकरी करणार तर. मी माझ्या मुलांसाठी, होणाऱ्या मुलांसाठी वेळ देऊ शकणार आहे का, किंवा किती काळ मी नोकरी करू शकणार आहे. दुसरा भाग हा आहे की मी नोकरी करणार आहे तर माझे खर्च मॅनेज व्हावे म्हणून नोकरी करणार आहे, की मला लक्झुरीमध्ये जगता यावं म्हणून लग्न करणार आहे किंवा नोकरी करणार आहे, याचाही प्रश्न विचारावा. तिसरी गोष्ट ही, सासू सासरे म्हणतात की नोकरी कर, तर आपण चर्चा करायची की मामाजी आपण म्हणतात की नोकरी कर आणि मी नोकरी काही केलेली नाही, आपल्याला असं का वाटतं की नोकरी करावी. मला नोकरी करण्याला मी तयार आहे, फक्त मला तुमची भूमिका माहिती हवी, किंवा यांना का वाटतं की मी नोकरी करावी. मग साधा प्रश्न असतो, संसार चांगला होईल, उत्पन्न वाढेल, बरोबर आहे, पण सध्या मी माझी स्वतःची कौशल्य वाढवायला तयार आहे आणि जेणेकरून नाही का मला आणखी चांगल्या प्रकारची नोकरी मिळू शकते, म्हणून मला आधी काही शिकू द्या, मग मी नोकरी करेल. किंवा मी आता नोकरी करेल पण मला हे वाटतं की मी नोकरी करणार आहे तर माझ्या होणाऱ्या मुलासाठी किंवा मुलीसाठी मी काहीतरी सेव्हिंग करावं, त्याच्यामुळे तुम्ही मला परवानगी देणार आहे का ठराविक त्यातला हिस्सा माझ्या बचत खात्यात टाकण्याचा. आपण स्वतःचं भविष्य निर्माण करत चर्चा करायची असते. हॅलो, बरोबर सर. हां, आता पुढची गोष्ट ही, नोकरी माझी चालू आहे आणि नवऱ्याची नोकरी चालू आहे. अशा स्थितीत मी आधीच ऑलरेडी बरेच पैसे कमावले आहेत. मग आता ह्या पैशावर हक्क कोणाचा, असाही बऱ्याच वेळा प्रश्न होतो, त्याच्यातून वाद होतो. पुढची गोष्ट ही की आता लग्न झाल्यानंतर मी आता सेव्हिंग करणार आहे, मग माझ्या अकाउंटला किती टाकणार आहे, नवऱ्याच्या अकाउंटला टाकणार आहे की टोटल नवऱ्याच्या अकाउंटला टाकणार आहे की सासऱ्याच्या अकाउंटला टाकणार. मग हे टाकताना आपण स्वतःच्या भविष्याचा विचार करून त्या पद्धतीने थोडक्यात सांगायचं, म्हणजे आपल्याला जर ॲडजस्टमेंट करायची असेल ना, तर सगळ्यात महत्त्वाचा फॉर्म्युला मी सांगतो आहे. अजून खूप गोष्टी आपण त्या सांगायच्या राहील की समोरच्या व्यक्तीला जबाबदारी देणं, समोरच्या व्यक्तीला तुम्ही काय करणार आहात आणि काय केलेलं आहे विचारणं. अशा प्रकारे जर तुम्ही, परीक्षा घेण्यासाठी आपण करत नाही आहे, आपण नम्रपणे बोलतोय आणि अशा पद्धतीने आपण जर डायलॉग केला, संवाद कौशल्य वापरलं, तर मग विश्वास वाढतो आणि त्या विश्वासातून समाधान मेंटेन राहतं. आजकाल काही मुलींचे वडील, मुलगी नोकरी करणारी असेल तर मुलगी नोकरी करेल तोपर्यंत अर्धा पगार ती मुलगी तिच्या आई वडिलांना देईल असे म्हणतात. खरं तर सर याचं उत्तर मी देऊ का? द्या ना. ती एक स्वतंत्र व्यक्ती आहे, तिनेच ते स्वतः ठरवावं की तिने तो पगार स्वतःच्या संसारासाठी वापरावा, स्वतःसाठी वापरावा, की तिच्या आई वडिलांना द्यावा का दान करावा. हा निर्णय पूर्णस्वी तिचा आहे. बरोबर आहे. कारण मुलगा त्याचा स्वतःचा पगार हा त्याच्या आई वडिलांना देणार नाही असं तो म्हणून काही लग्न करत नाही. माझ्या पगारावर माझा हक्क किती आणि माझ्या नवऱ्याचा हक्क किती आणि कुटुंबाचा हक्क किती, हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. मी मागाशी बोललो की आपण सकारात्मकपणे चर्चा करावी आणि त्या पद्धतीने सांगावं. भीती ठेवून किंवा शंका ठेवून चर्चा करू नये. का मी माझ्या आईवडिलांना पगारच देऊ नये का, त्यांचा काही हक्क नाही का, अशा प्रकारे नाही बोलायचं. आपण अशा पद्धतीने बोलायचं की मला असं वाटतं की माझे आईवडील गरीब आहेत
आणि त्या पद्धतीने त्यांना तो सपोर्ट व्हायला पाहिजे. किंवा माझे आईवडील श्रीमंत जरी असले तरी माझ्या आईवडिलांना वाटतं की त्यांनी काहीतरी फंड निर्माण करावा आपल्या दोघांसाठी, म्हणून मी तो पगार त्यांच्याकडे सोपवत आहे. याचा अर्थ असा नाही की मला तुमच्या कर्तृत्वावर किंवा तुमच्या आईवडिलांच्या कर्तृत्वावर भरोसा नाही. याचा अर्थ एवढाच की माझे आईवडील याच्यातून माझी स्वतंत्रता टिकवू इच्छितात. याचा अर्थ असा नाही की मी तुम्हाला सोडून जाणार. याचा अर्थ असा नाही की माझा तुमच्यावर विश्वास नाही. आणि माझा तुमच्यावर विश्वास आहे हे आतापर्यंत झालेल्या कृतीवरनं मी व्यक्त केलेला आहे. मग आपण कोणत्या कृती केल्याव्या त्या फक्त सांगाव्यात, बस तेवढंच बोलावं, त्याच्यापेक्षा जास्त बोलू नये. आणि मग पुढे वादाचा प्रश्न निर्माण होतो. मग जिथे वाद होतो ना, त्या वाद चालू असताना आपण चर्चा करू नये. समोरची व्यक्ती जेव्हा शांत होते काही काळाने, तेव्हाच त्या विषयावर आपण चर्चा करावी. तर आजच्या व्याख्यानाचं सार असं आहे, तडजोड ही काळाची गरज हे आजच्या व्याख्यानाचं शीर्षक होतं. तसेच डॉक्टर प्रमोद महाजन यांनी आज जवळपास 1.25 तास आपल्याला या व्याख्यानाबद्दल सर्व गोष्टी, सर्व बाबी सांगण्याचा प्रयत्न केला. खरं तर या व्याख्यानासाठी हा वेळ कमी आहे. तर आजचा सार भाग असा होता की सर्वप्रथम मनुष्याने तडजोड किंवा कॉम्प्रोमाइज करत असताना ती स्त्रीने करावी की पुरुषाने, त्या दोघांपैकी कोणाच्याही एका पालकाने किंवा दोघांपैकी दोघांच्याही पालकाने अशा वादात न जाता सामान्य बुद्धिमत्ता किंवा सामान्य विचारसरणीतून असामान्य विचारसरणी किंवा संस्कार क्षमता नंतर सामाजिक संस्था आत्मसात करावी आणि आपल्या स्वतःचा विकास करून घ्यावा. हा विकास विवाहाच्या दिशेने किंवा जीवन जोडीदार मिळण्याच्या दिशेने किंवा आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाच्या विकासाच्या दिशेने असावा. तसेच आपल्या या विकासामध्ये इतरांना दोष न देता आपले स्वतःचे दोष जाणून घेऊन त्या दोषांवर आपण स्वतःच कार्य करावे. जसं आजही आपण पाहिलं की बरेच जण एका दुसऱ्या प्रकारच्या मुद्द्यांवर, म्हणजे जसं की पुरुष हे स्त्रियांवर आणि स्त्रिया या पुरुषांवर आरोप करत होत्या, परंतु आरोप करण्यापेक्षा आपण स्वतः सक्षम स्तरावर स्वतः काय करू शकतो आणि आपल्या स्वतःच्या विचारांमध्ये काय बदल घडवू शकतो यावर आजचे व्याख्यान होते. आणि या स्तरावर आपण स्वतःचा विकास करून आपल्या प्रभावशाली व्यक्तिमत्वाने समोरच्याच्या व्यक्तिमत्वात देखील बदल घडवून आणू शकतो, हे आज सरांकडून शिकायला मिळाले. आज आपण सर्व श्रोत्यांनी 1.25 तास ते 1 तास जवळपास हे व्याख्यान ऐकले. 1.5 तास होत आलाय खरं तर हे व्याख्यान ऐकले, शांत बसून ऐकले आणि आपले प्रश्न विचारले, त्याबद्दल श्रोत्यांचेही धन्यवाद. तसेच मी डॉक्टर प्रमोद महाजन यांचेही आभार मानतो. त्यांनी वेळात वेळ काढून तडजोड ही काळाची गरज या व्याख्यानाला वेळ दिला आणि त्याला न्यायिक तसेच तार्किक आणि सामाजिक स्तरावर मांडले, त्याबद्दल त्यांचे आभार. मी सरांना परत एकदा विनंती करतो की लवकरच आपण याचा पार्ट 2 हा अरेंज करावा, आम्हाला वेळ द्यावी आणि तो आम्ही प्रमोट करू. तर कदाचित 15 दिवसांनी जर आपल्याला शक्य झाल्यास पुढच्या म्हणजे एक शनिवार सोडून पुढच्या शनिवारी आपण हे व्याख्यान करू शकतो, तुम्हाला वेळ असेल तर. आणि इतर श्रोत्यांनाही मी विनंती करतो की शक्यतो एक शनिवार सोडून पुढच्या शनिवारी आपण हे करण्याचा प्रयत्न करूया. तर सर्वांना हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद सर. सरांचा नंबर हा चॅट बॉक्स मध्ये दिलाय, ज्यांना संपर्क साधावा असा वाटला त्यांनी सरांना संपर्क साधावा. धन्यवाद. थँक्यू. सगळ्यांना शुभरजनी.